जैसे मैं आपको सी बकथॉर्न का उदाहरण देता हूं। आप सभी सी बकथॉर्न के बारे में जानते होंगे। लद्दाख क्षेत्र में पाए जाने वाला यह प्लांट -40 से +40 डिग्री सेंटीग्रेड में कठोरतम तापमान को सहन करने की ताकत रखता है। चाहे जितना सूखा हो, यह अपने आप फलता फूलता है। इसके औषधीय गुणों का जिक्र 8वीं सदी में लिखे गए तिब्बती साहित्य में भी मिलता है। देश और विदेश के कई आधुनिक रिसर्च संस्थानों ने इस सी बकथॉर्न को बहुत ही मूल्यवान माना है। ब्लड प्रेशर की समस्या हो, बुखार हो, ट्यूमर हो, स्टोन हो, अल्सर हो या फिर सर्दी खांसी हो, सी बकथॉर्न से बनी अनेक तरह की दवाइयां इनमें लाभ देती है। एक स्टडी के मुताबिक दुनिया में उपलब्ध सी बकथॉर्न में पूरी मानव जाति की विटामिन सी की जरूरत अकेले ही पूरी करने की क्षमता है। इस एग्रीकल्चर प्रोडक्ट के वैल्यू एडिशन ने तस्वीर बदल दी है। सी बकथॉर्न का इस्तेमाल अब हर्बल टी में, जैम, प्रोटेक्टिव ऑयल, प्रोटेक्टिव क्रीम और हेल्थ ड्रिंक में भी बहुत बड़ी मात्रा में हो रहा है। बहुत ऊंचे पहाड़ों पर तैनात सुरक्षा बल के जवानों के लिए यह बहुत उपयोगी हो रहा है। सी बकथॉर्न से कई तरह के एंटीऑक्सीडेंट प्रोडक्ट बनाए जा रहे हैं। आज इस मंच पर मैं उदाहरण इसलिए दे रहा हूं, यह बात इसलिए भी कह रहा हूं क्योंकि भविष्य में देश के जिस भी हिस्से को आप अपना कार्यक्षेत्र बनाएंगे, वहां ऐसे आपको अनेक प्रोडक्ट मिलेंगे। वहां आप अपने प्रयासों से आप एक मॉडल विकसित कर सकते हैं। फरक काय आहे ना, फरक असं बऱ्यापैकी जाणवलं पोटाला. पोट सापडत नव्हतं ना. अंग दुखायचे कमी झालेलं आहे. हाडकं दुखायचे कमी झालेले आहे. हो, म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे. फक्त आपण जे तुम्ही म्हणले होते की वजन कमी होईल, पण ते वजन काही कमी झालेलं नाही. कोलेस्ट्रॉल असेल किंवा चरबी असेल ना, त्या मात्रेमध्ये ते कमी होतं. शरीरामध्ये वजन कमी होणं म्हणजे हाडकं काही बारीक नाही होत, कातड काय पातळ नाही होतं काय, आपल्या शरीरात नको असलेलं कोलेस्ट्रॉल, नको असलेली चरबी जेवढी आहे त्या प्रमाणात कमी होतं त्याच्या शरीरानुसार. त्याच्यामध्ये काही असं वजनामध्ये काही फरक पडत नाही का? अहो मी काय बोलतो, फरक पडतो, पण किती हे त्या प्रमाणात ते कमी होतं ना. अच्छा, म्हणजे ओके ओके ओके. मग चरबी कोलेस्ट्रॉल जर जास्त तुम्हाला नसेल तर त्या प्रमाणात तेवढं कमी नाही होणार ना. पण तरी सी बकथॉर्न स्पिरुलिना जेवढे दिवस घ्याल ना, हळूहळू तब्येत फिट व्हायला लागते ना. तसं म्हणजे बऱ्यापैकी चांगला फरक आहे त्याचा बरं का. कारण की 3 महिने आता कम्प्लीट 4 दिवस 3 महिने कम्प्लीट होतीलच आता. आणि काही फरक जाणवणं महत्वाचं आहे हो. बाकी तब्येत थोडी नाही सर, फरक 100% बरं का. हो आहे. तुम्ही म्हणलं तसं 3 महिने आपण कम्प्लीट केलं, आहे फरक. पोटाला माझे हाडकं दुखायचे ते कमी झालं. हो, काही हरकत नाही, झालं कमी. मला ऍड्रेस रिपीट करून द्या, मी 2 बॉटल पाठवायला होती बघतोच्या. ठीक आहे, समोर पाठवतो. सिबेक्थॉर्नची 1 बॉटल 120 टॅबलेट असते ना. हो, किंवा त्याचे 2 पाठवा आणि ते 1 पाठवून द्या स्पिरुलिना. बर, 4 बॉटल पाठवतो. मला तसं लिहून टाका, व्हॉट्सअप टाकून ठेवा. आता आजचं आवरलंय काम, सोमवारला पाठवावं लागेल ते. ठीक आहे, बरोबर, चालेल ना. हो. तुम्हाला घेऊन किती दिवस झाले? मला आता 10 दिवस झाले बघा. अच्छा, तुम्हाला काय फरक वाटतोय का? फरक वाटतोय का काही? थोडा 10% वाटतंय सर, बरं का. 10 दिवस झाले ना, 10% पुरेसं झालं. 90 दिवसात 90% जाईल. हा तेच म्हणलं, हळूहळू व्हायला लागलंय. ती काही एकदम म्हणजे पायाच्या नसा बिसा मुंग्या येणे, आग पडणे ती जरा कमी झालं नाही. ती कमी झालं नाही अजून. अच्छा, चालतंय, पाठवायला होतं. मला ऍड्रेस टाकून ठेवा, सोमवार नंतर पाठवावं लागेल. हो. कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध. दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा.
ऑर्डरसाठी लगेच आजच संपर्क करा. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.